यात कमाल अशी वाटते विलास सगळ्याच्यात की शिवसेना 33 जागांवर आघाडीवरती म्हणजे शिंदे गट, तर उबाटा गट जो आहे तो 9 जागांवर सिंगल डिजिटवरनं ते अजूनही हलताना दिसत नाहीयेत. त्याच्यामुळे एवढा मोठा गॅप जो आहे, फरक जो आहे तो कसं काय ते कव्हर करतील. धर्मेंद्र जोरे आपल्या चर्चेमध्ये सहभागी झाले, त्यांच्याकडे आपण जाऊयात. या सगळ्या आकड्यांकडे आपण बघताय, आपली प्रतिक्रिया. टू अर्ली टू कमेंट. मी जर्नलिस्ट आहे, मी काही राजकीय नेता नाही, त्यामुळे आतापर्यंत यांची चर्चा ऐकत होतो. वाट पाहिली पाहिजे. आणि थोडं तुम्ही इलेक्शन कमिशनचे ट्रेंड्स पण पाहिले पाहिजे, त्याच्यामध्ये आपल्यामध्ये बराच फरक दिसतोय. त्याच्यामुळे आपण जे मगापासून सांगतात की वी आर नॉट फार अहेड, आम्ही दुसऱ्यांच्या मागे किंवा पुढे नाही, ते एक वेळा व्हेरीफाय करून पुन्हा आयबीने ट्रेंड्स चालवावेत अशी माझी आपल्याला विनंती आहे. आयोगाकडनं जी आकडेवारी येते तीच चालू. रटनुसार जे आहेत बाकी आमच्या रट जे सांगते, आमचे जे 288 प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींकडून आल्याशिवाय आम्ही आकडा चालवलेला नाही. भले आम्ही जवळपास 1.5 तास मागे होती इतरांपेक्षा. राऊंड कोणता आहे हा? राऊंड चौथा, तिसरा वेगवेगळे राऊंड येत आहेत. प्रत्येक राऊंड नुसार आकडे बदलत आहेत. म्हणजे मला 2-3 लढतींबद्दल आपल्याला विचारायचं आहे. एक तर अमित ठाकरे पिछाडीवर, फेसेस खूप महत्वाचे. त्यानंतर छगन भुजबळ पिछाडीवर, समीर भुजबळ पिछाडीवर. हा ट्रेंड काय सांगतो? बहुतेक प्रस्थापितांना धक्का देण्याचा लोकांचा विचार असेल यावेळी. आणि दुसरं माहीममधलं जे कॉम्बिनेशन होतं त्यामध्ये सदा सर्वकरांना बहुतेक सहानुभूती मिळाली असेल त्यांचा अनुभव बघून, किंवा मग जो एक एपिसोड झाला. एक अपडेट आहे, विजय वडेट्टीवार सुद्धा पिछाडीवरती आहेत. विजय वडेट्टीवार सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर होते, पण तेच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सध्या पिछाडीवर आहेत. प्लीज कंटिन्यू. आणखी 20 राऊंड्स होतील तिथे. त्याच्यामुळे यावेळेस त्यांची लढाई खूप अवघड बनली होती, कारण कुणबी वोटर्स त्यांच्या विरोधात कसा जाईल, कारण तिथल्याच विद्यमान ज्या खासदार आहेत त्याच त्यांच्या विरोधात बोलत होत्या. अंतर्गत त्याचा फटका बसू शकतो, जर बसू शकतो, पण आय एम नॉट व्हेरी शुअर. ओके, पण ती लढत त्यांच्यासाठी निश्चितपणे, कारण त्यांच्यासारखा बडा नेता जेव्हा पिछाडीवर जातो दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये, तेव्हा निश्चित काहीतरी गडबड आहे असा त्याचा आपण अर्थ घेऊ शकतो. आणि यावेळची निवडणूक ही फक्त जागांची निवडणूक नाही झाली, ही फक्त चेहऱ्यांची निवडणूक नाही झाली, तर खरी शिवसेना कोणाची, खरी राष्ट्रवादी कोणाची अशी सुद्धा एक किनार या निवडणुकीला होती. आणि त्यामध्ये काय होताना दिसतंय, आता क्षणाचा मोठा अपडेट. संगमनेर विधानसभा मतदारसंघातनं बाळासाहेब थोरात हे पिछाडीवरती असल्याचं दिसतंय. आणि 2 दिग्गज जे ते पिछाडीवर. शक्यता ही वर्तवली जात होती, कारण बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात विखेंनी जबरदस्त ताकद लावलेली होती. बाळासाहेब थोरात यांनी मधल्या काळात त्यांच्या मुलीबद्दल जे वक्तव्य केलेलं होतं त्याची एक सहानुभूती त्यांना मिळालेली अशी चर्चा सुरू झाली. पण त्यानंतर पुन्हा ही बॅटल जिंकण्यासाठी विखे पाटलांनी ताकद तिथे लावलेली होती. आणि यावेळेसची निवडणूक, कारण 7-8व्यांदा कदाचित ते निवडणुकीच्या मैदानात आहेत, ती अँटी इन्कम्बन्सी जी होती त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न हा भाजपकडून तिथं करण्यात आलेला आहे. त्यामुळे ही लढत सोपी नाही बाळासाहेबांसाठी अशी चर्चा सुरू होती. मधले पण आहेत ना ते. हा, मुख्यमंत्री पदाच्या रेस मधले कदाचित मग अंतर्गत काही असू शकतं. बरं, ठीक आहे. निलेश राणे सुद्धा पिछाडीवरती आहेत कुडाळ मतदारसंघातनं. नीलमताईंना निघायचे, त्यामुळे एक छोटीशी कमेंट आपण त्यांची घेऊयात आणि मग नीलमताई तुम्ही निघू शकता. आतापर्यंतच्या कलांबद्दल आणि निलेश राणेंची जागा खास करून कुडाळ. तर मला IBN आपलं न्यूज 18चं अभिनंदन यासाठी करायचं आहे की निवडणूक आयोग जे कल सांगते तेच तुम्ही दाखवतात, आणि ही महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं म्हणजे मधून जे काही सगळं चित्र दिसतंय ते फार वेगाने बदलतंय आणि महायुती कुठेतरी खाली जाते आणि मविया वाढते असं काहीच नाही आहे. उलट मला असं वाटतं की महायुतीचे कल जे आहे ते चांगल्या प्रकारचे दिसत आहेत, त्याबद्दल मी समाधानी आहे. शिवसेनेचा विचार केला तर आज आम्ही 38 दिसतोय आणि हे 8च आहेत. मला असं वाटतं की फार झालं तरी शिवसेना UBT 15च्या वर जातील असं मला वाटत नाहीये दिवसभरामध्ये. तुम्ही 40 जरी आणले समजा तरी तुम्ही जिंकलात अशी परिस्थिती असेल तुमची. आमची अपेक्षा 55-60 पर्यंतची आहे. त्याच्यामुळे आम्ही तो आकड्याची वाट बघतोय काय पद्धतीने होते ते. आणि दुसरं आमची अर्थातच इच्छा आहे की एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री व्हावेत. त्याच्यामुळे आमची इच्छा आहे ती. त्या संदर्भामध्ये काय होईल ते संपूर्णपणे जनादेश आणि तुमची ही इच्छा पूर्ण होण्यासाठी भाजप 100 मध्ये गुंडाळणं, त्या ठिकाणी लीडरशिप मध्ये तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही 50च्या पुढे जाणं आणि भाजप 100च्या आत येणं हे गणित नाही. पण मुळात असं आहे की तिघांनी मिळून जे काही निर्णय घेतलेले आहेत पूर्वी त्यावेळेचे आकडे होते, आणि आताच्या सुद्धा परिस्थितीमध्ये सर्व फॅक्टर्सचा मुद्द्यांचा विचार करून तो निर्णय होऊ शकेल. आणि याचं 2 कारणं आहेत. एक म्हणजे ज्या प्रकारनी लोकसभेची प्रतिकूल वातावरण अनुकूल बनवण्यामध्ये अगदी मोठा वाटा तिघांचाही आहे, परंतु एकनाथ शिंदे यांनी
सातत्याने 24/7 काम जे केलेलं आहे आणि लाडकी बहीण योजनेच्यासाठी जो पुढाकार घेतलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की लाडक्या भावाला नक्कीच जास्त मतदान होईल. काही म्हणजे यामध्ये लाडक्या बहिणीचा सगळ्यात मोठा वाटा असं तुम्हाला वाटतं? सर्व मतदारांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, सर्वांचं आहे, पण बहिणीचं म्हणणं फारसं कोणाला तोडता येत नाही आणि त्यामुळे बहिणींचा विचार पहिल्यांदा या सरकारने केला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. महायुती जवळपास 1.5 शतकापर्यंत पोहोचते. कलांच्या बाबतीत 144 जागांवरती महायुतीची आघाडी आणि 3ही पक्ष त्यांना मिळालेल्या जागांनुसार खूप चांगली कामगिरी करताना सध्याचं चित्र आहे. पण अपडेट काय आहेत? अणुशक्तीनगरमधनं फहाद अहमद हे सध्या आघाडीवरती आहेत. फहाद अहमद यांना तिकीट देण्यावरनं खूप चर्चा झालेली होती. सना मलिक, नवाब मलिकांच्या कन्या त्या पिछाडीवरती आहे. कदाचित त्यांचं जाणं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणं किंवा राहणं, तिथून उमेदवारी देणं तिथल्या मतदारांना रुचलंय की नाही याच्याबद्दलची चर्चा तुम्ही काय कमेंट करू शकता? भारतीय जनता पक्षाने किंवा महायुतीने ही जी निवडणूक लढवलेली आहे ही CCC वर लढवलेली आहे असं आमचं ठाम मत आहे. त्या CCC मध्ये फर्स्ट फॅक्टर इज कास्ट, सेकंड फॅक्टर इज कॅश अँड थर्ड फॅक्टर इज क्राईम. तर या तीनही याच्यावरती ही निवडणूक लढवली गेलेली आहे. सातत्यानं राज्यभरामध्ये आचारसंहितेचे 140 पेक्षा जास्त गुन्हे दाखल होणं हे कशाचं प्रतीक आहे? किंवा ज्या वसई विरारमध्ये आपण वसई विरार काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेलं होतं, त्यात आपण बघतोय की बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर जे आहेत ते पिछाडीवरती असल्याचं कळतं आणि ही पिछाडी देखील मोठ्या संख्येची आहे. तो आकडा देखील समोर येताना दिसतोय आणि तुलनेने स्नेहा दुबे त्यांच्या विरोधात जे उभे आहेत त्या मात्र आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय. हितेंद्र ठाकूर 6000 मतांनी पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. तर कल्याण पश्चिम मधून विश्वनाथ भोईर ज्या जागेबद्दल मोठा खल झालेला होता त्या जागेच्या संदर्भात भाजपचे नेते जे आहेत माजी आमदार ते देखील त्यांच्या विरोधात उभे राहिलेले होते. ते विश्वनाथ भोईर मात्र इथे आता आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे शहाजी बापू पाटील यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. ज्या सांगोल्यामध्ये आपण जर पाहिलं तर दीपक आबास साळुंके विरुद्ध शहाजी पाटील विरुद्ध या ठिकाणी देशमुख म्हणजे शेकापचे ज्याला मैत्रीपूर्ण लढत म्हटलं गेलं. आघाडीमध्ये काय झालं, मैत्रीपूर्ण लढतच्या नावाखाली अनेक ठिकाणी उमेदवार त्यांच्या समोरासमोर आले. त्याचा परिणाम दिसून येईल. त्याचा परिणाम आणि इव्हन मी म्हणजे माहिती आपला माईक थोडासा डिस्कनेक्टेड आहे, सो मी माईक तुम्हाला लावण्याची रिक्वेस्ट करते. इथे विदर्भातली काय स्थिती तोवर आपण पाहूया. 62 पैकी 39 जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत, ज्यापैकी भाजप 18 म्हणजे विदर्भ कोणाचा, विदर्भात सरशी कोणाची होणार याची सगळ्यात जास्त चर्चा होती. भाजप सध्या 18 जागांवरती लीड घेत आहे. त्याखालोखाल काँग्रेस आहे. काँग्रेस 10 जागांवरती आघाडी मिळवून आहे. त्यामुळे विदर्भाच्या 39 जागांपैकी 18 जागांवरती सध्या भाजप पुढे असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. 147 जागा महायुतीच्या, 34 जागा महाविकास आघाडीच्या. एक छोटीशी कमेंट धर्मेंद्र जोरे सरांकडनं घेऊयात की इतकी मोठी तफावत 147 आणि 34 जरी कल असले तरी सुद्धा तफावत. पण एक ब्रेकिंग न्यूज येते, ते ब्रेकिंग न्यूज पाहूया. दिलीप वळसे पाटील आंबेगाव मतदारसंघातनं आघाडीवर आहेत.